सई सई आधी हाँ होली कब है? झाली होली, कालच झाली होळी. दुसरा दिवस उजेडला, पहाट झाली. चल चल उठ, धुळवड सुरू झाली आहे. सगळे सगळे झोपले, घरी जाऊन झोपले. आपल्याला पण आपल्या घरी जायचंय की नाही. हे बघ सगळे मामा उठायच्यात, आपण घरी नाही पोचलो तर खूप खूप राडे होते. आणि माझं सोड, तुला या अवस्थेत जर दादा मामाने बघितलं तर तो खूप खूप चिडेल. सई चल ना, सई पडशील. सगळे ये बसंती है ना, ये बसंती मुझे बहुत 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 प्यार करती है, बहुत प्यार करती है. पर ये अपने मामा से डरती है. मैं नहीं डरती. ठीक है, मी अजिबातच घाबरत नाही आता. कारण मला आज रात्री कळलंय की चौकट फोडण्यात केवढी केवढी मज्जा असते ते. आणि आता ना मी दादा मामांना सुद्धा चौकट फोडण्यातली मजा दाखवणार आहे. मी आज घरी जाऊन दादा मामांना रंग लावणार. अगं रंग लावणार 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 म्हणजे लावणारच. अरे उठा, उठा. अरे सणासुदीच्या दिवशी झोपलाय काय? उठा. हे पिंट्या उठ, उठा 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 उठा. चला उठ. अरे दादा, अरे आज काय दिवाळी आहे का पहाटे उठायला? अहो स्वानंदराव, काल होलिका दहन झाले, आज धुलीवंदन धुळवड करूया. उठ. अरे दादा, एवढं वजनदार मराठी त्याला झेपणार आहे का? अरे दादा, हा पिंट्या फक्त शरीराने जड आहे, मेंदू याचा हलकाच आहे. जास्त आगाऊपणे बोल नका. माझे डोळे बंद असले तरी कान उघडे आहेत. मग सांग दादा काय म्हणाला ते? वंदुताई बद्दल काहीतरी बोलला तो. अरे धुलिका वंदन धुळवड म्हणालो मी. उठ उठ बोल आधी उठ. हे बघ, काल होळी झाली की नाही? आज ती होळी जर का शांत झाली असेल तर सारखी करूया, त्यातली राग कपाळाला लावूया आणि धुलीवंदनाची प्रथा पार पाडूया. चला उठा उठा. अरे दादा, शहरात कसलं आलंय धुलीवंदन? शहरात रंगपंचमी असते. हे अगदी बरोबर आहे दादा. प्रथा ही गावानुसार बदलली पाहिजे. आणि प्रथा जर पाळायची असेल तर मग थोडेसे रंग वगैरे. पण प्रथेसाठी कशाला खेळायची रंगपंचमी? आपण सईसाठी खेळूयात की यावर्षी रंगपंचमी. काय भलतं सलतं डोकं चालू नका, आधीच सांगतो मी तुम्हाला. अरे दादा, अजिबात चालणार नाही. हा, रंगबिंग काही खेळायचं नाही. धुलीवंदन करायचंय. उठा उठा. चला, ती जर का होळी शांत झाली असेल तर नीट सावरून घ्या. मी त्या पोरांना उठवतो. चला उठा. आवरा. अरे दादा, काय? बस इसके आगे मैं नहीं जाऊंगा. अरे क्यों नहीं जाओगे भैया? बस थोड़ा ही तो जाना है, चलो ना. नहीं भाई नहीं, आपको लेके जा सकता हूँ लेकिन ये मैडम को नहीं लेके जाऊंगा. पूरा रास्ता मेरा दिमाग खराब कर दिया. हाँ दादा, मी सॉरी म्हणतो. सॉरी दादा. दादा मामा? दादा मामा है? अगं नाही. दादा मामा. अगं दादा मामा, मी आज तुला पण रंग लावणार आहे. सही है. होली है, होली. देखो क्या कर दिया मैडम ने. काय करते सही? चलो ना भाई, बुरा ना मानो. होली है होली. चलो ना. एक बार बोला ना नहीं जाएंगे मतलब नहीं जाएंगे. अरे क्यों नहीं जाएगा? अरे तू जाएगा नहीं तो पाएगा क्या? और कुछ पाएगा नहीं तो खाएगा क्या? और खाएगा नहीं तो भूखा रह जाएगा. हो ना तुम्ही. और होली नहीं खेलेगा तो भूखा रह जाएगा. सॉरी नको. हो अंगाला नको. होली खेलो. इकडे सही. अगं आदित्य अडकले. अगं आदित्य सही. अगं पडशील ग बाई, तू थांब. होली 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 है. नको ना, त्यांना नको. हे बाई इकडे खेळू आपण. तुम्ही जा. सॉरी दादा, मनापासून सॉरी. तुम्ही सुट्टे ठेवा. सही. अगं आपण चलूया. चला 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 चला. कुठे गेला? तू मला फिल्म बघायला घेऊन जातोय?
बोललो होतो ना तुम्हाला शोले बघायला घेऊन जाणार. चल शोले. सही सही शोले. आता आपण जर घरी नाही ना गेलो तर घरी भडकतील शोले. ते बघू हा आपण. तू चल. तुम्हाला शोले घरी दाखवणार आहे. सही 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 सही. बघ बघायचं ना आपल्याला शोले. पण आपण जर वेळेत नाही ना पोचलो हा आणि कोणाला जर कळलं ना आपण असे आलो आहे, आपण जर आंघोळ पांघोळ करायच्या जर दादा मामाने बघितलं ना आपल्याला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपण काय हम सुरंग से अंदर जाएंगे. सुरंग? किसी को कुछ पता नहीं चलेगा. कानों कान खबर नहीं होगी. व्हेरी गुड. चल. दादा मामा को तो बिल्कुल ही नहीं. हाँ. हा 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 हा. अरे उठा बाळांनो उठा. किती वेळ झोपाल? बघा तिकडे. अरे डोंगराच्या पलीकडून सूर्य आला. हा चिमण्या गेल्या दाणे टिपायला. उठा उठा उठा. काल होली दहन केलं, आज धुळवड करूया. धुलिका वंदन. ए सई, अगं आजपर्यंत एवढी वर्ष तू ते रंग खेळण्याचा पाचकळपणा केलायस की नाही. आता धुलीवंदन आणि धुळवड कशी असते ती बघ आपली खरी. अरे उठा. ए पोरांनो. अरे बंधू भाई पिंट्या, अरे लवकर या. ओरडायला काय झालं? अरे हे बघा. अरे माझी उशी इकडे कशी आली? पिंट्या तुला फक्त इकडे उशी दिसते तुझी. मग इकडे तुला सई आणि आदित्य पण दिसत आहेत. अरे तेच तर म्हणतोय मी, आदित्य आणि सई नाहीये तिकडे. अरे पण दादा तुझा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय तोच कळत नाहीये. अरे इकडे झोपायच्या जागी आदित्य आणि सई उशा लावून कुठेतरी रफू चक्कर झालेले आहेत. अरे नाही रे, इथेच कुठेतरी असतील. नाही रे बाबा. अरे ते हे असं उशा बिशा ठेवून रात्रभर कुठेतरी भटकायला गेलेले आहेत तुला सांगतो. आणि हा सगळा प्लॅन ती आपली उडान टप्पू सून आहे ना सई, तिचा असणार. आता दादा तू काय हे बघ, तू काय मला सांगणार? चिडू नकोस बरोबर. चिडू नकोस सांगणार ना. पण आज मला सांगू नको. आज मी चिडणार. त्यांना येऊ दे. बाहेर दरवाजाच्या बाहेर उभं करतो आणि शाळा घेतो त्यांची. ओए गब्बर, बाहर आजा गब्बर. ओए आजा बाहर. चुन चुन के मारूंगा सबको. चुन चुन के मारूंगा. ये खाली उतर कुड़ी याच्यात. अरे हट. बसंती के टांगे में बैठ के जय और वीरू रामगढ़ आ चुके हैं. अब यहाँ से कहीं नहीं जाएंगे. तू खाली आहे बघ. तुझा आवाज आतमध्ये ऐकू गेला असणार आहे. जर दादा मामानी आपल्याला या अवस्थेत बघितलं ना सई खून करेल का. तू आपला तू खाली आहे. तू सुरमा बापाले जर का घाबरतो काय रे? हाँ देखो, जो डर गया वो मर गया. आने दो जिसको आना है. ए गब्बर, गब्बर बाहर आ गब्बर. आओ गब्बर आओ. अब आया है उन पहाड़ के नीचे. गब्बर, तू स्वतःला काय समजतो रे? तू काय रामगडचा राजा आहे? इथले सगळे नियम तुझ्याप्रमाणेच आहेत. तुझी दहशत इथे चालणार नाही. कारण आता रामगड मध्ये जय आणि वीरू आले. सई नको ना. आणि ते तुला लाल लाल रंगात डुबून टाकणार आहेत. तू थांब तिथेच. मैं आ रहा हूँ. वीरू, हाँ हाँ फॉलो मी. सई फॉलो मी. थांब थांब. काय अरे काय 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 अरे तू इथेच.
होली कब है? क्या आज? आज है होली? वाह! आज जय आणि वीरू मिळून गब्बरला रंग लावणार आहे. ए भाई, तर काय झालं का सईला? भांग. अगं सई, काय वेडेपणा करतेस तू? मी वेडेपणा करणार. यहाँ से कोस कोस मील दूर जब कोई बच्चा रोता है तब उसकी माँ उसको बोलती है बच्चा सो जा, नहीं तो दादा मामा छडी घेऊन येईल. आणि तुला मला सगळ्यांना शिक्षा देईल. पर बच्चा तो बच्चा है, अपने दिल का सच्चा है. काय हरकत आहे थोडा वेडेपणा करायला? या घराला ना वेडेपणा करण्याची गरज आहे. सगळेजण असे कडक इस्त्रीत असता तुम्ही. आता ना खडी विस्कटण्याची गरज आहे. दादा मामा, आज मी तुम्हाला रंग लावणारच. आणि होळी, धुळवड, रंगपंचमी व्हॉटेवर साजरी करणारच. करच. तू मला रंग लावायची हिम्मत करच. नको रे दादा, अरे ती शुद्धीत नाही, बहुतेक चुकून भांग प्यायले वाटतं, नाही तर ती असं वागणारच नाही. नाही, नशेमध्ये माणसं खरं बोलतात तसं ऐकलंय ना मी. तू बोलू दे तिला, ऐकायचंय मला काय ते. अरे दादा, ती काय बोलते तिचं तिला कळत नाही, तर तुला काय कळणार आहे? उगाच अर्थाचा अनर्थ होईल. आता अजून काय अनर्थ व्हायचाय? ती असली थेर कधी बघितलीस तू आजपर्यंत ब्रह्मेंच्या घरात? दादा कशाला उगाच? तू पहिला शांत हो बरं. सईलाही शांत होऊ दे, मग आपण सगळे नंतर शांतपणे बोलूयात ना. आत्ता जाऊ देत ना. कुठे जाऊ दे? घराच्या बाहेर. जो काही तमाशा करायचा असेल ना, तो घराच्या चौकटीत करा. चला. चौकट मोडण्याचीच गरज आहे दादा मामा. या चौकटीच्या बाहेर किती मस्त आनंद, मज्जा, मस्ती आहे ना, ते मला काल रात्री कळलंय. आणि मला ती मज्जा, मस्ती, आनंद तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला ही चौकट मोडून बाहेर यावं लागेल ना. मस्त फ्री बर्ड जर करावं लागेल आणि तुम्हाला माझ्या रंगात रंगून जावं लागेल. काय झालं? उतरली झिंग? आलं डोकं ठिकाणावरती? की भीतीने रंग उतरला सगळा? लाव ना, लाव रंग. सई, लेकिन आज मैं जम के होली खेलूंगा, क्योंकि आज हमें होली का इनविटेशन मिला है
कसलं इन्व्हिटेशन कोणी दिलं? सही नाही. एक गोष्ट कान उघडे ठेवून सगळेजण ऐका. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, दादाच्या पोटात गुलाबाची गोळी. अहो आप्पा काय हे? अहो पोरकटपणा करायचं हे तुमचं वयही नाहीये आणि आचरटपणा करायची ही वेळही नाहीये. नाहीये, ही वेळ आहे रंग खेळायची. कळलं? म्हणूनच मी माझ्या सुनेला आणि नातवाला बोलावून घेतलं. अरे हे काय चाललंय सगळं? त्यांना समजवा कुणीतरी. आप्पा ह्या तुमच्या सुनबाई नाहीयेत आणि हा तुमचा नातूही नाहीये. आणि आपण होळीला असे रंग कधी उधळतो का घरामध्ये? दादा, आपल्या घरात नेहमी 6 रंग होते. मी, आदित्य आणि त्याचे 4 मामा. आता साईबाई आली म्हणजे 7वा रंग आला. इंद्रधनुष्य पूर्ण झालंय आणि अजून 2 रंग येणार आहेत. मग काय आनंदच आनंद. आणि जर माझ्या नात सुनेच्या साईबाईच्या रूपाने या घरात आनंद वाढणार असेल तर मी तिच्या पाठीशी ठाम उभा आहे. लक्षात ठेव. दादा, तू देखील चौकटीतून बाहेर पड. सोडते नियम. जरा मजा करायची, रंग खेळायची. तुला कोणी फासावर नाही चढवणार. हे मी बोलतोय आप्पा उर्फ चिंपा. क्यों? या जंगलाचा राजा, या कुटुंबातील वडीलधारी माणूस आणि कुटुंब प्रमुख या नात्याने मी ऐलान करतो की धुळवडीला आरंभ करावा. चला, नाही तर सोट्याने आणेल एकेकाला. होळी रे होळी, होळी रे होळी, होळी रे होळी. मैनू पता है तुझी कौन हो. मैनू पता है. वेलकम होम. ब्रह्मेंच्या घरात तुमचं स्वागत आहे. मिसेस गुलप्रीत प्रभाकर रम्हे. रम्हे रम्हे. सही, ये तुम्हें किसने बताया? ये तुम्हारे प्यार ने बताया. मतलब इन्होंने कब, कहाँ, कैसे? प्रश्न नको विचारू. जा गुलप्रीत जा, जी ले अपनी जिंदगी. जा. हैप्पी होली. क्या 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 ये क्या किया आपने? मुझे बुरा न मानो जी. होली है जी. होली है. हो जी. हे देखा लाजो, मी बोललो होतं ना तुला. या घराला चौकट फोडण्याची गरज आहे. आता तू फक्त बघत राहा. आज हा शमशेर सिंग अजून
मी तुला दाखवून देणार आहे की गुलप्रीत मावशी आणि बंधू मामांचं काहीतरी रिलेशन आहे.